आयुष्यात पहिल्यांदा श्री ज्योतिबांच्या दर्शनाला येतात जो अनुभव मिळाला तो पुढे सांगतो. तर उद्या नभाजीला सुट्टी आहे ही बातमी विश्वनाथरावांच्या कर्णयुगलांवर पडताच या व्यक्तिविशेषांनी 150 रुपये देऊन 3 चक्र रथ तात्पुरता स्वतःच्या ताब्यात घेऊन क्षणात त्याचा निरोप घेत तर क्षणी षटचक्र रथात बसताच रथाच्या सारथ्यांनी त्यानंतर 4 किलोमीटर या सगळ्या उतरतात. मग निवांत मागे बसला तरी चालेल काय. बरं असं सांगताच या महोदयांनी इच्छितस्थळी पोहोचण्याच्या प्रवासाला खरी सुरुवात केली. आणि काही क्षणापूर्वी सारथ्याच्या बाजूला असलेले हे महोदय आता सारथ्याच्या मागच्या आसनावर स्थानपन्न होताच नागमोडी वळणातून नागोबारायांसारखे डुलत दिवसाच्या अपराह्न प्रहरात पोहोचले दख्खनच्या राजांच्या दरबारात. आता पहिल्यांदाच दर्शनाला आलोय म्हटल्यावर ह्या अनोळखी दादांच्या रूपात ज्योतिबाच आपल्या सोबतीला आहे असा भाव मनात आला. आणि मग देवांसाठी श्रीफळ हार फुलं घेऊन उंबरठ्याला नमन करत पुढे निघताच माझ्या मालिकेतल्या ह्या सुप्रसन्न जगदंबेच्या कृपेने इथल्या गुरुजींनी आई चोपडाई देवी आणि ज्योतिबाचं खूप छान दर्शन घडवलं. आणि मग प्रदक्षिणा करून आल्यावर गुरुजींनी सांगितलं की ज्योतिबा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी यांचा एकत्रित अवतार आहे. पौगंड ऋषी आणि त्यांच्या पत्नी विमलांबुजा हे तपश्चर्या करत असताना त्यांच्या समोर ज्योत रूपात चैत्र शुद्ध षष्टीयुक्त सप्तमीच्या दिवशी प्रकट झाले तेच हे ज्योतिबांचं रूप होय. ही माहिती ऐकून छान वाटलंच, पण आता दख्खनच्या राजांच्या दरबारातून निघण्याची घटिका समीप आली. म्हणून श्री ज्योतिबांचे सेवेकरी असणाऱ्या ह्या गुरुजींची आज्ञा घेतली आणि त्यांनी पुनरागमनायाचं असं म्हणताच मी ज्योतिबाच्या नावानं चांगलं असा गजर केला.